नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, 4च दिवसांवर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत। त्याचसोबत आपली तयारी झालेली आहे का चालू आहे? आणि तयारी चालू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बरं का। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि तयारीसाठी मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे, ज्या आपल्याला ऐनवेळी आठवतात आणि मग आपली धांदल उडते। असं व्हायला नको, त्यासाठी हा व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग पटकन आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। आणि हो, तर मंडळी, गणपती बाप्पा म्हटलं ना की वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे प्रकार केले जातात 10 दिवस। तर त्या मोदकाच्या प्रकारासाठी आपण इथे आंबे मोहर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, सुकवून घेतला आणि दळून आणला। आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करता यावेत म्हणून जरी तुम्हाला रेडीमेड आणायचं असेल पीठ तरीही काही हरकत नाही, पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी हे पीठ दळून आणलेलं आहे। आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे मोदक 10 दिवस करू शकतो। त्याचसोबत आहे बेसन। 1 किलो हरभऱ्याची डाळ स्वच्छ करून उन्हात घालून दळून आणा, थोडीशी जाडसर, म्हणजे आपल्याला अळूवडी करायची असेल किंवा थापीव वड्या करायच्या असेल, थापीव वड्या करायच्या असतील नैवेद्यासाठी तर त्यासाठी उपयोग होईल। विकत्रीचं जे बेसन असतं ना त्याने भजे छान होतात, पण आळूवड्या म्हणा वडा नाही तितकासा छान होत। त्यासाठी 1 किलो हरभऱ्याची डाळ नक्की दळून आणा। आणि त्यानंतर आहे ओला नारळ। ओला नारळ फोडून घेतला आणि तुम्हाला जर खवता येत असेल, विळीचं जे पुढचं टोक असतो कार भाग त्यांनी खवता येतं, किंवा एक नवीन यंत्र पण आलेलं आहे ओला नारळ खवायचं आणि त्यांनी खवलं तरी खूप छान खवला जातो। आणि जरी आपल्याला वेळ नसेल तर काय करायचं, तर ओल्या नारळाचे ह्या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे, मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचं आणि पल्स मोडवरती बंद चालू करत आपल्याला छान असा नारळ बारीक करून घ्यायचे। खूप पेस्ट होत नाही किंवा खूप जाडसर देखील राहत नाही, जसं आपण खिसतो ना त्या पद्धतीनं हा नारळ बारीक होतो। आणि आपण हा नारळ स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या कंटेनरमध्ये छान भरून फ्रीजरमध्ये 15 दिवस टिकवून तो वापरू शकतो। मोदकाचे प्रकार असू द्यात किंवा कुठलाही गोडाचा प्रकार असू द्यात किंवा नाश्त्याला पोह्यावरती उपम्यावरती देखील पेरून आपण त्याचा वापर करू शकतो। तर असं करण्याने, अगोदरच असं करून ठेवल्याने आपल्या वेळेची बचत होते आणि थोडंसं आपण टेन्शन फ्री राहतो। त्यानंतर चिंचेचा कोळ। तर चिंचेचा कोळ देखील आपण करून ठेवला ना तर बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग होतो। त्यासाठी मी 1 वाटी अंदाजे चिंच घेतली, त्यामध्ये तितकाच गूळ घातला, थोडंसं 1 तास भिजत ठेवली, छान हाताने स्मॅश केली, नंतर असं गाळणीनं गाळून घेतलं, ते कढईमध्येच गाळलं आणि आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवून 2 ते 3 उकळ्या काढायच्या आहेत, म्हणजे खूप असं गदगद शिजवायचं नाही घट्ट होईपर्यंत। आणि आपण ह्यामध्ये तिखट मीठ किंवा कोणतेही मसाले नाहीत ॲड करणार आहोत, फक्त आपल्याला उकळी एवढ्यासाठी काढायची आहे, जेव्हा आपण चिंचेचा कोळ फ्रीजमध्ये ठेवूत ना तर त्याला बुरशी वगैरे येऊ नये म्हणून आपण छान अशी उकळी काढणार आहोत चिंचेच्या कोळाला। म्हणजे हा चिंचेचा कोळ फ्रीजमध्ये आपण एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवला ना तर खूप छान टिकतो। चिंचेचा कोळ आपल्याला आळूवडी, कोथिंबिरीची वडी म्हणा किंवा चिंच आणि ओल्या नारळाचं सार म्हणा बऱ्याच ठिकाणी केलं जातं, किंवा वेळवणीची आमटी म्हणा किंवा आंबटगोड आमटी म्हणा, ह्यासाठी खूप उपयोगी आहे। त्यामुळे चिंचेचा कोळ आपण असा स्टोअर करून ठेवला की आपल्या वेळेची बचत होते आणि आपली कामं झटपट होतात। त्यामुळे हा चिंचेचा कोळ नक्की करून ठेवा। हा कोळ ह्या पद्धतीने करायचा, थंड करायचा आणि एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचा। त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा लागणारा असेल तर तो आहे गूळ। आणि आपण ऐन वेळेला किसायचं म्हणलं की खूप वेळ जातो, त्यासाठी आपण 1 किलो गुळाची ढेप बारीक करून ठेवणार आहोत। अगदी झटपट बरं का। पातेल्यात पाणी घातलं 1 ग्लास भरून, नंतर त्यावर एक स्टँड ठेवले, एक प्लेट ठेवली आणि 1 किलो गुळाची ढेप आपण ठेवून दिली। गॅस फुलवरती आपण 5च मिनटं ठेवलेलं आहे, इकडे तिकडे कुठेही जायचं नाही आणि 5 मिनटांनी गॅस बंद करायचा आहे। आणि तुम्ही पाहताल आपला गूळ अगदी मऊसूत झालेला आहे, अगदी चाकूने जरी कट केला तरी हा गूळ कट होतो आहे।
म्हणजे ऐन वेळेला आपल्याला पुरणासाठी म्हणा किंवा आणखीन कोणत्याही गोष्टींसाठी गूळ लागतो. आता आपण फराळीचं पण करणार आहोत गौरायांसाठी, त्यावेळी देखील गूळ लागतो. मुबलक प्रमाणात गुळाचा वापर होतो. आता बऱ्यापैकी साखरेचा वापर घराघरांमध्ये कमी झालेला आहे, त्यामुळे गुळाचा वापर वाढलेला आहे. त्यासाठी गूळ अतिशय उपयोगाचा असल्यामुळे हा गूळ एकदा आपण असा किसून किंवा मोठाले थोडेसे तुकडे करून ठेवला तर आपल्याला ऐनवेळी त्याचा उपयोग होतो आणि आपल्या वेळेची बचत होते. मी काही तुकडे मोठे केलेले आहेत, काही बारीक किसलेला आहे, कारण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मला गूळ लागणार आहे. आणि हा गूळ एखाद्या आपल्या प्लॅस्टिकच्या म्हणा किंवा काचेच्या म्हणा बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि छान त्याचं झाकण घट्ट असेल ह्याचा थोडासा आपण खबरदारी घ्यायची, म्हणजे मुंग्या लागणार नाही. त्याचसोबत पिठी साखर. आता पिठी साखर पण एखादा किलो आपण पिठी करून ठेवायची, म्हणजे ऐन वेळेला आपल्याला फराळीचं करताना किंवा आणखीन कोणताही पदार्थ करताना पिठी साखरेचा उपयोग होतो. त्यासाठी आपल्या हाताशी पिठी साखर देखील करून ठेवली तरी आपल्या वेळेचा उपयोग होतो. आता मला लागत नाही पिठी साखर, त्यामुळे मी करून ठेवलेली नाही आहे. तर आपली ही जी गणपतीची तयारीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मला पिठी साखर फार कमी लागणार होती, त्यामुळे मी गुळाचं प्रमाण जास्त किसून ठेवलेलं आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण गच्च असं झाकण बंद करून हा डब्बा ठेवून देणार आहोत स्टोरेजमध्ये, म्हणजे ऐन वेळेला आपल्याला त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर तेल. आता तेल आपल्याकडे जर मोठे डबे असतील तर आपल्या कॅनमध्ये काढून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपण दैनंदिनीमध्ये ज्या बॉटल्स वापरतो किंवा आणखीन कोणती तेलाची भांडी असेल त्यामध्ये काढून ठेवा जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे ऐन वेळेला दिव्याला म्हणा किंवा भाज्या करताना म्हणा ऐन वेळेला तेलाची काढायची गडबड होणार नाही. किंवा तुम्ही बॅग्स जर आणत असाल तर जास्तीच्या आणून ठेवा घरामध्ये आणि एका कॅनमध्ये त्या रिफिल करून ठेवा, म्हणजे गडबड होणार नाही. आणि काय होतं, गडबडीच्या वेळेस थोडीशी सांडामांड होण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्या गोष्टी अगोदर करून ठेवल्या की खूप वेळेची बचत होते. त्यानंतर आहे सुकं खोबरं. तर सुकं खोबरं देखील आपल्याला बऱ्याच भाज्यांमध्ये किंवा आपण जे नैवेद्य करणार असतो त्यामध्ये लागतं. तर हे सुकं खोबरं ऐन वेळेला खिसायला गेलं की एखाद्या दिवस हाताला लागू शकतं किंवा वेळ नसतो, गडबड असते. तर त्यासाठी सुकं खोबरं मी तुम्हाला निम्मं खिसून दाखवले किसणीने, आणि त्यानंतर निम्म्या खोबरं आपण झटपट कसं मिक्सरला बारीक केले ते सांगते. तर असे जाडसर पातळ पातळ काप करून घेतले. पल्स मोडवरती आपण मिक्सर चालू बंद करत फिरवलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं आपण सुकं खोबरं देखील बारीक करून घेतलं आणि थोडंसं आपण रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपण जरी हे खोबरं स्टोअर केलं तरी ते खराब होणार नाही आणि बाहेर जरी आपण ठेवलं फ्रीजच्या तरी हे छान आरामात 15 ते 20 दिवस टिकतं. आणि आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हे सुकं खोबरं लागतं, नैवेद्यामध्ये लागतं. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं काम आहे सुकं खोबरं किसून ठेवणे. त्यानंतर आहे पंचखाद्य. तर गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी पंचखाद्य खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी घेतलेलं आहे मी सुकं खोबरं, खसखस आणि तुपात तळलेले खारकेची पूड आणि किसमिस, खडीसाखर. असलेल्या 5 गोष्टींचा वापर होणे म्हणजे पंचखाद्य तयार करणे. हा नैवेद्य आपण अगदी ऐन वेळेला वापरू शकतो, ज्यावेळेस आपण नैवेद्यासाठी कधीतरी आपल्याकडून राहून गेलं असेल. पंचखाद्य गणपती बाप्पाला खूप आवडतं. तर आणखीन आता पुढे आपण फुलं जरी आपण 4-4 दिवसांची आणून ठेवली तरीही आपण स्टोअर कशी करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी जे आपलं फ्रीजमधले कंटेनर असतात ना किंवा आणखीन तुमच्याकडे दुसरे कुठले कंटेनर असतील त्यामध्ये आपण टिश्यू पेपर घालणार आहोत आणि आणलेले फुलांना जर पाणी असेल ना तर थोड्या वेळ अगोदर पेपरवरती पसरून ठेवायची आणि नंतर अशा कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आणि भरताना देखील व्यवस्थित त्याची लाईन लावायची आणि नंतर वरतून एक परत टिश्यू पेपर घालायचा, म्हणजे एकदम खूप फुलं दाबून भरायची नाहीत, जेणेकरून तसं करण्याने पाणी सुटू शकतं आणि फुलांच्या पाकळ्या खराब होऊ शकतात. आपण पाहिले अगोदर मी एक लेअर दिलेली आहे, नंतर टिश्यू पेपर घालून परत आपण
गुलाबाची फुलं ठेवतात. इथे मी देठं काढलेली नाही आहेत, कारण देठं काढल्या नसल्यामुळे ही फुलं जास्त दिवस टिकतात म्हणून. आणि खाली घट्ट म्हणजे जाड असलेली फुलं घातली आणि नाजूक असलेली फुलं वरती घातलेली आहेत. ही छोट्या छोट्या गोष्टी असतात काळजी घेण्याच्या, जेणेकरून वस्तू जास्त दिवस टिकतील आणि आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि ऐन वेळेला आपली धावपळ होणार नाही. अगदी 4-4, 5-5 दिवसांची आपण फुलं आणून ठेवले आणि संध्याकाळी जेव्हा आपल्याला वेळ असतो त्यावेळी हार ओवले ना, तरीही रोजच्या रोज आपण गणपती बाप्पांना छान पाना फुलांचा हार करू शकतो. त्याच पद्धतीनं दुर्वांचं देखील आहे. आपण एकदाच 4-4 दिवसांच्या दुर्वा आणून त्या निवडून ठेवल्या ना, तरीही आपल्याला सकाळच्या आरतीच्या वेळी गडबड होणार नाही. म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप उपयोगाच्या आहेत. त्यामुळे दुर्वा देखील आपण निवडून ह्या पद्धतीने स्टोअर करून ठेवल्या तरीही छान आरामात ऐन वेळेला उपयोगाला येतात. त्यानंतर लागणाऱ्या भाज्यांसाठी आलं किंवा हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या गोष्टी आपल्याला नैवेद्यासाठी किंवा आपण जे पक्वानं करणार आहोत गणपती बाप्पांना किंवा गौरायाला हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घ्यायची आणि ह्या पद्धतीनं कंटेनरमध्ये अगोदर खाली टिश्यू पेपर घालून वरती मिरच्या, आलं आणि कोथिंबीर आपण ठेवणार आहोत. कोथिंबीरेला मी डबल टिश्यू पेपर लावलेला आहे, कारण कोथिंबीर धुवून ठेवली होती त्यामध्ये थोडंसं पाणी होतं, म्हणून डबल टिश्यू पेपर लावल्यामुळे राहिलेलं पाणी टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेईल म्हणून डबल टिश्यू पेपर लावलेला आहे. नंतर पुढे आहेत, हे देखील खूप महत्त्वाची टीप आहे बरं का, कारण खाऊची पाने आपल्याला गणपतीमध्ये, गौऱ्यांमध्ये खूप उपयोगाची असतात, खूप महत्त्वाची असतात. कारण बऱ्याच ठिकाणी विडे ठेवले जातात आणि पूजनासाठी देखील आपल्याला खाऊची पाने लागतात. तर त्यासाठी की नाही जेव्हा आपण पानं आणतो, तर पानं आणते वेळेस देखील त्या लोकांनी भरपूर पाणी मारलेलं असतं आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, भिजलेले देखील असतात पानं. त्यामुळे पानं आणली की आपल्या घरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि टिश्यू पेपरनी ह्या पद्धतीने पुसून घ्यायची, म्हणजे कोरडी करून घ्यायची आणि नंतर असं खाली टिश्यू पेपर एका कंटेनरमध्ये घालून एकावर एक व्यवस्थित असे पानं लावून आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे आपण गणपती बाप्पांना जरी एकाच वेळेस 100 वगैरे पानं आणून ठेवली तर ती पानं आपण गौरायांपर्यंत छान वापरू शकतो, विड्यांसाठी किंवा आणखीन कुठल्या पूजेसाठी. आणि ही पानं फ्रीजमध्ये ह्या पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवायची आहेत. ऐन वेळेला धावपळ होणार नाही आणि आपल्या वेळेची बचत होईल. त्यानंतर आता वस्त्रमाळा. आता वस्त्रमाळा देखील की नाही आपण, आता हा माझा देवकापूस आहे. देवकापूस जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाकडून असताल तर तुम्हाला देवकापूस समजेल, कारण देवकापूस हा कापूस असतो की त्याची वात अगदी दीर्घकाळ जळत असते, समईची असू द्या किंवा फुलवात असू द्या. त्यामुळे हा मी देवकापूस घेतलेला आहे, पिंजून घेतला आणि नंतर ह्या पद्धतीनं आपण त्याच्या वस्त्रमाळा करत आहोत. करताना हाताला दुधाचा वापर करायचा किंवा जी आपली विभूती असते ना, म्हणजे इबीत म्हणतो आपण, त्याचा देखील वापर केला तरीही छान होतात वस्त्रमाळा. पण मी दुधाचा वापर करते. आणि तुम्ही पाहताल ह्या पद्धतीने कापूस पिंजल्यानंतर थोडा थोडा कापूस लावत लावत आपण वस्त्रमाळा करणार आहोत. अगदी सुरेख अशा वस्त्रमाळा होतात. आता गौरायांसाठी मी 16 मण्यांच्या वस्त्रमाळा करते आहे आणि गणपती बाप्पांसाठी आपण 11 मण्यांच्या वस्त्रमाळा करणार आहोत. जर तुम्हाला 21 मण्यांची करायची असेल गणपती बाप्पांसाठी तरीही चालू शकते. तुम्ही पाहताल अगदी कमी वेळामध्ये देवकापसाच्या खूप सुंदर अशा वस्त्रमाळा होतात आणि छानही दिसतात. कापूस व्यवस्थित पिंजून घेतला आणि एकाला एक जोडताना अगदी व्यवस्थितपणे जोडत गेलं दुधाच्या बोटाने तर खूप छान अशा वस्त्रमाळा होतात. त्यानंतर थोडंसं हळदी, कुंकू आणि चंदनाचा टीका मी घातलेला आहे एका वाटीमध्ये घेऊन ह्या पद्धतीने सर्व वस्त्रमाळांना लावून घ्यायचं आहे. अशा वस्त्रमाळा आपण तयार करून घेणार आहोत. 16 मण्यांच्या महालक्ष्मीसाठी. 16 हा आकडा खास आहे महालक्ष्मीसाठी आणि गणपती बाप्पांना मी 11
मण्यांच्या वस्त्रमाळा केलेल्या आहेत आणि सुंदर अशा आपल्या वस्त्रमाळा तयार करून झालेल्या आहेत. ऐन वेळेला एखाद्या आपण कंटेनरमध्ये चौकणी किंवा बरणीमध्ये भरून ठेवल्या की उपयोग होतो आणि आपल्या वेळेची बचत होते. त्यानंतर आहेत ह्या फुलवाती. तर फुलवाती देखील खूप सोप्या आहेत करण्यासाठी. तर ह्या पद्धतीने कापूस पिंजून घ्यायचा आहे. नंतर दुधाच्या बोटाने थोडासा कापूस असा लावत जायचा आहे. म्हणजे जी फुलवात आहे ती एकदम अशी स्ट्रेट उभी राहते आपल्या कोणत्याही दिव्यामध्ये. आणि मी दाखवताना ना थोड्याशा मोठ्या दाखवते आहे. 2 मोठ्या करून दाखवल्या. मी नेहमीमध्ये इतक्या मोठ्या फुलवाती करत नाही, पण आता माझं शूटिंग चालू आहे, तुम्हाला ते थोडंसं कळलं पाहिजे म्हणून थोडा कापूस आपण उजव्या हातात घ्यायचा आणि ह्या पद्धतीने पीळ घालत जायचं दुधाच्या बोटाने, जेणेकरून खूप छान अशा फुलवाती वळल्या जातात आणि दीर्घकाळ त्या जळल्या जातात. तुम्ही पाहताल अगदी स्ट्रेट अशी उभी राहते बरं काही. आणि नंतर हळदी कुंकाचं जे आपण मिश्रण केलेलं आहे त्याचं थोडंसं आपण बोटाने सर्व वातींना लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहताल 2च वाती मी मोठ्या केल्यात. आपण आता लावून पाहणार आहोत. त्यानंतर ह्या नॉर्मली मी ह्या आकारामध्ये सर्व वाती करून घेत असते. त्यानंतर समईच्या वाती. तर समईच्या वाती देखील खूप सोप्या आहेत. तुम्ही पाहताल असा कापूस आपण थोडासा पिंजून घ्यायचा आणि बोटावरती असं गोल फिरवून घ्यायचं आणि दुधाच्या हाताने ह्या पद्धतीने आपण सर्व समईच्या वाती वळून घेणार आहोत. कारण फुलवाती देखील आपल्याला आरतीच्या लागतात, तुपाच्या फुलवाती, आणि समईला तेलाच्या वाती, म्हणजे समईसाठी तेलाच्या वाती देखील लागतात आपल्याला. हे पहा, बोलत आपण खूप सुंदर अशा समईच्या वाती देखील करून घेतलेल्या आहेत. माझ्या समईसाठी इतक्याच वाती इनफ होतात. जर तुमच्या समया मोठ्या असतील तर तुम्ही थोड्याशा मोठ्या करू शकता. नंतर ही आहे आकरी वात, म्हणजे अक्री वात म्हटले जातं आमच्याकडे हिला, कारण ह्याला 11 वेढे असतात. जर तुम्हाला ही वात पाहायची असेल तर तशी कमेंट आली तर मी आकरी वात देखील दाखवते. आणि सर्व वाती आपण तूप गरम करून, मी गाईचं तूप गरम केलेलं आहे आणि भिजवून ठेवलेले आहेत. कारण ऐन वेळेला तुपाच्या वाती पण भिजवून ठेवलेल्या असल्या की उपयोग होतो आणि आपल्या वेळेची बचत होते. नंतर आपण आता औक्षणाचं ताट केलेलं आहे गणपती बाप्पांसाठी. जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन होतं तेव्हा ताटामध्ये काय काय लागतं एक थोडक्यात मी अंदाज देते आहे. तर तुपाच्या फुलवाती औक्षणासाठी, खडीसाखर, लाल फूल, उदबत्ती, अष्टगंध, अक्षता, गुलाल आणि त्यानंतर पाणी. आणि आमच्याकडे गणपती बाप्पांच्या डोळ्याला पाणी लावलं जातं आणि शिळ्या भाकरीचा तुकडा उतरून टाकला जातो. तर थोडक्यात आमच्याकडे ह्या पद्धतीचं औक्षणाचं ताट केलं जातं. हे मी दाखवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. त्यानंतर आता गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर पै पाहुण्यांची आवक जावक देखील असते. मग जेवणावळी तर असतातच, मग नाश्त्याला वेगवेगळे प्रकार करायचे असतात. त्यासाठी ना बारीक रवा, मोठा रवा आपण छान स्वच्छ करून घ्यायचा आणून आणि ह्या पद्धतीने भाजून ठेवायचा, जेणेकरून ऐन वेळेला आपली धावपळ होणार नाही. मी दोन्ही रवे छान असे मस्त भाजून घेतलेले आहेत. किंवा आपल्याला पुढे गौरायांसाठी काही फराळीचं करायचं असेल त्यासाठी देखील उपयोग होतो. त्यामुळे रवा भाजून ठेवला ना तर खूप वेळेची बचत होते आणि आपणही थोडंसं टेन्शन फ्री राहतो की आपल्याकडून एखादं काम अगोदर करून ठेवलेलं आहे म्हणून. त्यानंतर खसखस देखील प्रत्येक गोडाच्या पदार्थांमध्ये वापरली जाते. तर खसखस देखील गरम कढईमध्ये मी छान भाजून घेतली आणि थंड करून एका डब्यामध्ये छोट्याशा भरून ठेवायची आहे. त्याचसोबत वेलची पूड, तर लगेच वेलची देखील गरम कढईमध्ये भाजून घेतली आणि त्याची देखील आपण पूड करून घेतलेली आहे. कारण वेलची, जायफळ पूड आणि बडीशोप पूड, सुंठ पावडर ह्या गोष्टी देखील सर्व गोडाच्या प्रकारामध्ये आपल्याला लागणार आहेत. तर आपण आता थोडक्यात रिव्हिजन करणार आहोत आपण काय काय तयारी केली. तर आपण पंचखाद्य केलेलं आहे. सुकं खोबरं भाजून घेतले, चिंचेचा कोळ आपण काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. नंतर खसखस भाजून घेतलेली आहे आणि ओलं खोबरं देखील आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे छान असं. नंतर गूळ किसून ठेवलेला आहे, कारण आपल्याला गूळ भरपूर प्रमाणात लागतो. नंतर हा आहे रवा, दोन्ही रवे आपण भाजून ठेवलेले आहेत. खाण्याची पानं देखील आपण छान अशी मस्त स्टोअर करून ठेवलेले आहेत. नंतर आपल्याला भाज्यांसाठी लागलेलं आलं, लसूण, मिरची ते पण आपण छान कंटेनरमध्ये भरून ठेवलेत. परत फुलं
छान भरून ठेवले. त्याचसोबत आता आपल्याला काय काय लागणार आहे पूजनासाठी ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. धूप आहे, अगरबत्ती आहे, नंतर ह्या आहेत सेफ्टी पिन्स ज्या आपल्याला छत करणार असू, मंडप करणार असू यासाठी उपयोग होणार आहे. नंतर ही आहे डिस्को टेप म्हणू शकतो किंवा आपण वेगळ्या प्रकारची पट्टी जी दोन्हीकडून चिकटली जाते. नंतर मोठी काडेपेटी जी गणपती बाप्पा जिथं आपण स्थानापन्न करणार आहोत तिथे ठेवण्यासाठी. नंतर खडी साखर आहे, मध आहे जे आपल्याला पंचामृतासाठी लागणार आहे. त्याचसोबत हे आहे हिना अत्तर. आपण जेव्हा पूजन करणार आहोत तर त्या पूजनासाठी हिना अत्तर खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे हा केशरी रंगाचा टीका, चंदनयुक्त आहे हा टीका. हा खास गणपती बाप्पांसाठी आपण घेतलेला आहे. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ऐन वेळेला आपल्याला लक्षात आल्यानंतर धांदल उडते. नंतर गुलाबजल आहे आणि हे आहे गावरान तूप गाईचं जे आपल्याला नैवेद्यासाठी म्हणा किंवा वातीसाठी म्हणा लागणार आहे. लाल सुपाऱ्या आहेत ज्या पूजनासाठी लागतात आपल्याला आणि खूप म्हणजे ऐन वेळेला धावपळ होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ठेवल्या किंवा घरात आणून जरी ठेवल्या आणि आपल्या हाताशी जरी ठेवल्या ना तर वेळेची खूप बचत होते. त्यानंतर गुलकंद, आपण जे पानाचे विडे करणार आहोत त्यासाठी गुलकंद लागणार आहे. आणि वेलची पूड करताना सर्व वेलचीची करू नका, थोड्याशा वेलची तशाच ठेवा अख्ख्या ज्या आपल्याला पानाच्या विडेला लागणार आहेत. त्याचसोबत आपण समजा मसाला राईस केला, मसाला पुलाव केला त्यासाठी देखील आपल्याला वेलची लवंग लागणार आहे. नंतर रांगोळ्या, तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला रांगोळ्या देखील काढायच्या आहेत. आपल्याला जे रंग आवडतात ते रंग आपण अगोदरच आणून ठेवायचे आहेत. तर असा हा गणपतीच्या तयारीचा छोटासा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि सर्व मैत्रिणींना एक विनंती आहे की सण समारंभ हे आपल्यासाठी आहेत, वर्षातून एकदा येणारे आहेत. त्यामुळे गौराईसोबत किंवा गणपतीसोबत गुजगोष्टी करायला, काही वेळ घालवायला विसरू नका बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पंचपक्वान्नांच्या नैवेद्याची धावपळ करण्यापेक्षा की नाही जे काही आपण भावभक्तीने करू, मनापासून करू, आनंदाने करू ते परमेश्वराला प्रिय असतं, खूप आवडतं. त्यामुळे तब्येतीची काळजी घेऊन जितकं जमेल, जेवढं जमेल तितकं करा, आनंदाने करा आणि सर्व सण समारंभ साजरे करा. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत आणि नवीन शॉपिंगसोबत, नवीन तयारीसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.